ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्यासाठी 143 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप आपल्याला ओळखता यावं असा एक प्रसंग सांगण्याचा विचार करतो आहे. आणि हा प्रसंग आमच्या रेंगे घराण्याशी निगडीत आहे. रेंगे घराणं गुरुचरणाशी कोणत्या प्रकारे आलं हा त्या ह्याच्यातला एक प्रमुख भाग आहे. आणि मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या घरातले माझे चुलते दामोदर सावळराम रेंगे, दासा रेंगे उर्फ अण्णा रेंगे हे आपल्या गुरुदेवांचे प्रथम भक्त झाले. आणि त्याच्यानंतर रेंगे कुटुंबीय हे गुरुचरणाशी येऊन स्थिर झालं. आता यामध्ये अण्णांना गुरुचरणाशी आणणारं कोण आहे, अण्णांची आणि श्री गुरूंची ओळख कशी झाली याबाबतही मी मागे आपल्याला खुलासा केलेला आहे. पण आज काय झालं आहे की या आठवड्यात मला अण्णा रेंगे यांनी जे काही लिखित स्वरूपात 7-8 अनुभव लिहून ठेवले होते ते सापडलेले आहेत. यापूर्वी अण्णांनी मला जे तोंडी सांगितलं त्याप्रमाणे मी ती सांगितलेलं होतं आपल्याला. आणि पण लिखित स्वरूपात जे लिहिलेलं आहे ते देखील अण्णांच्या लेखणीबद्ध झालेलं आहे. आणि ते ऐकणं देखील आपल्या गुरुस्वरूपाची आपल्याला ओळख करून देणार आहे. त्यामुळे मी ते आपल्याला आज सांगतोय. अण्णा रेंगे हे काही दिवस नगरला राहत होते, काही दिवस पुण्याला राहत होते. म्हणजे नगर पुणे असं त्यांचं बऱ्याच वेळा राहणं हे झालं. ते LICत सर्व्हिसला होते. त्याच्या आधी मला वाटतं बुरबॉन्ड चहा कंपनीत ते नोकरीला होते. आणि नगर यामध्ये बऱ्याच वेळा ते राहत होते. नगरची त्यांना तशी खडानखडा माहिती त्यामुळे होतीच. अण्णा रेंगे हे पुण्यात राहत असताना रास्तापेठ जे आहे, रास्तापेठेत अपोलो टॉकीच्या समोर एक दत्तात्रय मंदिर आहे. रस्त्यांचं दत्त मंदिर असं त्याला म्हणतात. तर त्या रास्तेवाड्यातल्या दत्त मंदिरात अण्णा नेहमी सेवेसाठी जायचे. आणि अण्णांची दत्तभक्ती ही पहिल्यापासून होती. त्यांना दत्तात्रयांच्या भक्तीचा एक आवड होती. आणि ते बऱ्याच वेळा गाणगापूरला देखील जात असत. आणि मग या ह्याच्यातनं अण्णा सोमवार पेठेत जेव्हा राहत होते, हा साधारणपणे काळ हा 54-55चा असावा असा माझा अंदाज आहे. कारण अण्णांनी साल लिहिलेलं नाही आहे. पण अण्णांनी जरी साल लिहिलेलं नसलं तरी सोमवार पेठेत ते पुणे येथे सोमवार पेठेत 282 सोमवार पेठ या ठिकाणी राहत होते. आणि त्या 58चा डिसेंबर असेल किंवा 59चा असेल, तर त्यावेळेस सद्गुरू हे अण्णांच्या घरी आलेले होते. त्यावेळेस नुकतेच सद्गुरूंचं अनगावला जाणं सुरू होतं. आणि अनगावच्या मला वाटतं परतीच्या प्रवासात वगैरे एकदा गुरुदेव आमच्या घरी आलेले होते. अर्थात मी त्यावेळेस सोमवार पेठेतच राहत होतो, पण आमचं अलीकडे होतं घर काय. आणि त्या सोमवार पेठेत आगरकर वाड्यासमोर आमचं घर होतं आणि आम्ही तिथे राहत होतो. अण्णा पलीकडच्या वाड्यात राहत होते. आणि मी त्यावेळेस मला वाटतं 3री-4थीत काहीतरी असेल. आणि त्यावेळेस मी आमचं जे घर होतं ते आम्हाला शिवाजीनगर येथे रेल्वे क्वार्टर मिळालेली होती.
त्यामुळे आम्ही रेल्वे क्वार्टरमध्ये शिफ्ट झालो होतो. पण आणि आमच्या घरात आमचे मामा, माझे आजोबा मातुल एडके, म्हणजे माझे आजोबा एडके आणि माझे मामा पंडित मामा एडके हे त्या घरात राहायला आले होते. आणि आमच्या शाळा वगैरे सुरू असल्यामुळे आम्ही काही रेल्वे क्वार्टर्समध्ये शिवाजीनगर राहायला गेलो नव्हतो. मी, माझी बहीण आणि आमची अजून एक आमच्या काकूची भाची, असे तिघं मुलं हे आमच्या मामांकडेच त्यावेळेस राहत होतो. आणि त्यावेळेस एक निरोप आला की महाराज येणार आहेत. आणि मग घरातली जी मोठी मंडळी आहे ती दर्शनाला गेली होती. आम्ही लहान मुलं असल्यामुळे आम्ही खेळत होतो. की मी काही तिथे दर्शनाला गेलो नव्हतो. पण त्या 58ला ज्या अर्थी गुरुदेव अण्णांच्या घरी आलेत, त्या अर्थी हे जे स्वप्न आहे हे त्याच्या आधी कधीतरी 4-5 वर्ष पडलेलं आहे. तर अण्णांना जे स्वप्न पडलं त्याच्यामध्ये अण्णा असं लिहित आहेत की एक महान तेजस्वी श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपाप्रमाणे असणारे सत्पुरुष पाटावर बसले, अंगात छाटी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भस्म धारण केलेले आहे आणि जटाभार होता. तोंडावर तेज अपूर्व होते आणि चहूबाजूने ते तेज झळकत होते. हातात ग्रंथातील एक पान होते. समोर दुसरा पाठ होता, त्यावर ग्रंथ विराजमान होता, म्हणजेच श्री गुरुचरित्राचा ग्रंथ विराजमान होता. अशा या व्यक्तीकडे अण्णा टक लावून बघत असतानाच ते दोन्ही पाठ काही वेळेस खाली जमिनीत जायचे, परत वर यायचे. परंतु त्यातनं तो चेहरा मात्र हा जो दिसत होता तो मात्र आता आपल्या महाराजांसारखा असायचा. आणि असं स्वप्न त्यांना रात्री 2:30च्या सुमारास पडलं. एकदा 2:30च्या सुमारास पडले आणि 8-10 दिवसांनी परत तेच स्वप्न पडलं. आणि हे स्वप्न पडल्यानंतर अण्णा विचार करायला लागले की हा काय, मला आपल्याला असं का स्वप्न पडावं, असं स्वप्न आपल्याला का पडावं, असं अण्णांनी विचार करायला सुरुवात केली. आणि अण्णांनी विचार करायला सुरुवात केल्यावर योगायोगाने त्यांचे एक मित्र बोबडे हे अण्णांकडे आले पुण्यामध्ये. आणि त्यावेळेस त्यांना औदुंबरला जायचं होतं. आणि मग अण्णा आणि बोबडे हे दोघे औदुंबरला गेले. तिथे दर्शन वगैरे घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या मित्राशी हितगुज केलं आणि त्यांना जे स्वप्न पडलं आहे ते सगळं त्यांनी स्वप्न सांगितलं. आणि मग आता आपल्याला त्या स्वप्नाचा अर्थ काय घ्यायचा आहे. कारण स्वप्नामध्ये सत्पुरुषांचं दर्शन होणं, सद्गुरूंचं दर्शन होणं, हे बाकी जरी स्वप्नसृष्टी ही मिथ्या असली तरी सद्गुरूंचं दर्शन होणं हे अत्यंत सत्य असतं, असं आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सद्गुरू आमच्या अण्णांना तर श्रीपादा श्रीवल्लभांप्रमाणे एका तेजस्वी सत्पुरुषाचं दर्शन झालंय. आणि मग हे सत्य आहे या मतावर ते दोघं आले आणि त्यांनी आज सांगितलं की आपल्याला हा एक संकेत आहे की या स्वामींचा शोध घेऊन आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि मग अण्णांनी तो शोध घेतला. अण्णांच्या नगरमध्येही ओळखी होत्या आणि पुण्यामध्येही ओळखी होत्या. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की नगरमध्ये परमपूजनीय रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं निवास आहे. आणि मला वाटतं आपल्या कृष्णराव आपटे जे गुरुदेवांचे त्या काळातले बघा 50-55च्या त्या भागातला हा काळ आहे. आणि कृष्णराव आपटे हे गुरुदेवांचे अत्यंत एकनिष्ठ भक्त होते. त्यांनी ज्या काळात हाताच्या बोटावर मोडणारे एवढे गुरुदेवांकडे भक्त होते, त्या भक्तांपैकी एक कृष्णराव आपटे आहेत. आपले एक आत्ताचे जे भक्त आहेत यशवंत आपटे, त्यांचे ते पिताश्री आहेत. आणि मग यशवंत आपटेंचे पिताश्री कृष्णराव आपटे यांच्या माध्यमातून अण्णांना तो पत्ता मिळाला आणि कृष्णराव आपटेंनी
त्यांना महाराजांची भेट घालून देण्याचं मान्य केलं आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी अण्णा महाराजांच्या दर्शनाला गेले आणि प्रथम दर्शन झाल्यानंतरच अण्णांनी त्यांना स्वप्नदृष्टांत जो झाला तोही सांगितला आणि स्वप्नदृष्टांत सांगितल्यानंतर गुरुदेवांनी जे उद्गार काढले ते फार महत्त्वाचे आहेत. गुरुदेवांनी असं उद्गार काढले की मी देखील तुमची वाटच बघत होतो, मी देखील तुमची वाटच बघत होतो. आता इथून पुढे तुम्हाला कोणाच्या परवानगीची वगैरे काही गरज नाही, तुम्ही माझ्याकडे केव्हाही येऊ शकता. म्हणजे अण्णांना स्वप्न पडलं, अण्णांना स्वप्नामध्ये हे दिव्य सत्पुरुषांचं दर्शन झालं आणि गुरुदेवांनी त्याला दुजारा दिला. अर्थात हे दिव्य पुरुष म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपले सद्गुरूच आहेत आणि श्रीपाद श्रीवल्लभ असतील, श्रीमंत नरसिंह महाराज असतील, त्यांचं स्वरूप आणि आपल्या गुरुदेवांचं स्वरूप एकच आहे, हा या ठिकाणी आपल्याला संकेत मिळतो. या ठिकाणी आता योगायोगाने मी आज ही 12 तारखेला रेकॉर्ड करतोय. मी गेल्या आठवडाभर याच्यावर विचार करत होतो आणि 11 तारखेला 11 डिसेंबरला आपल्या संघटित गुरुकार्याची जी क्लिप आपल्याला रोज येते गुरु उपदेशाची, ती काल मी ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये गुरुदेवांनी असं सांगितलं आहे की एखाद्या भक्ताची भक्ती पाहून, त्याची पात्रता पाहून जर त्या आराध्य दैवताला असं वाटलं की याची इच्छा आपण पूर्ण करावी, तर अशी शक्ती मनुष्य झोपल्यानंतर, आता गुरुदेवांनी सांगितलंय की आपण मनुष्य झोपल्यानंतर डोळे मिटतो, पण डोळे मिटल्यानंतर देखील काही वेळेस ते डोळे अत्यंत तेजस्वी होतात आणि त्या काळात जर अशा दिव्य शक्तीने आपल्या श्वासोश्वासाच्या वाटे प्रवेश केला तर अशा प्रकारची स्वप्न पडू शकतात. आणि गुरुदेवांनी हे पण सांगितलंय की अनेक भक्तांना स्वप्नात माझ्या रूपात दर्शन झालेलं आहे, पण आपल्या गुरुदेवांचा विनय एवढा मोठा आहे की ते याचं क्रेडिट स्वतःकडे घेत नाही. ते सांगतात की सगळं त्या शक्तीचं काम, मी काही कोणाच्या स्वप्नात जात नाही, मी झोपलेलो आहे, पण ती शक्ती हे करते. आणि ती शक्ती करते म्हणजे काय, ती शक्ती करते म्हणजे काय की त्या शक्तीला म्हणजे दिव्य शक्तीला माझी तुमच्याशी ओळख करून द्यायची म्हणून ती करत असते. हे जेव्हा गुरुदेव सांगतात तेव्हा या स्वप्नाला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे अण्णा रेंगांना जे स्वप्न पडलं तो भास नसून ती वस्तुस्थिती होती. नगरमध्ये असे एक सत्पुरुष जन्माला आलेले आहेत आणि तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, हा जो संकेत त्यांना मिळाला तो फार महत्त्वाचा होता. याशिवाय मी थोडं अजूनही त्या स्वप्नाच्या सत्यतेत जाण्याचा प्रयत्न केला. अण्णांना जे स्वप्न पडलं त्याच्यामध्ये एका पाटावर ते स्वामी विराजमान आहे, दुसऱ्या पाटावर ग्रंथ विराजमान आहे आणि ते स्वामी एक एक पान घेऊन वाचतायत. आता काय असतं माहिती आहे का की मलाही काही वेळेस स्वप्न पडली तरी मी त्या सत्यतेत जाण्याचा प्रयत्न करत असतो. अण्णांच्या स्वप्नाचा मी अर्थ काढत असताना माझे दत्त देवस्थानमध्ये जे काही मित्रपरिवार आहेत, गुरुबंधू आहेत, त्यापैकी जे गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवा करणारी मंडळी होती, जी गुरुदेवांच्या पहाटे गुरुदेव उठल्यापासून त्यांच्या आजूबाजूला वावरणारी मंडळी होती, त्यापैकी
2 जणांना मी विचारलं आणि मग त्यातनं माझी एक खात्री झाली, की गुरुदेव देखील पोथी वाचन करत असताना एक पाट पाठीमागे एका पाटावर बसायचे आणि समोरच्या बाजूला पाट किंवा चौरंग हे ठेवलेलं असायचं. आणि ही जी पोथी आहे, ही पोथी त्या समोरच्या पाटावर किंवा चौरंगावर विराजमान असायची. आणि गुरुदेव एक एक पान काढून, म्हणजे त्यांच्याकडची जी पोथी होती गुरुदेवांची, ती बाइंड केलेलं पुस्तक नव्हतं. बाइंड केलेलं, आणि बाइंड केलेलं पुस्तक हा थोडा प्रकार नंतर यायला लागला या धार्मिक ह्याच्यात. पूर्वी पोथी ही अशी सुटी पानं असायची आणि ती सुटी पानं ही एका वस्त्रात बांधून ठेवावी लागायची. रेशमी वस्त्र त्याकरता घ्यावं लागायचं आणि त्या रेशमी वस्त्रात ते बांधून ठेवायचे. गुरुदेव देखील वाचन झाल्यानंतर ते सगळं वाचून त्याचा बरोबर आकार होईल अशा पद्धतीने आपण जे नोटा लावल्यानंतर जे ठकठक करतो तसं करून गुरुदेव ती पोथी ठेवत असत. म्हणजे स्वप्नात जे दिसलं ते सत्यात देखील होतं. आता मी गुरुदेवांच्या दत्त देवस्थानातल्या वैयक्तिक सेवेत फारसा कधी नव्हतो, पण मला 74-75चा एक अनुभव आठवतोय की त्या दिवशी मला गुरुदेवांनी सांगितलं होतं की प्रमोद, आता तुझं दर्शन झालं आहे. सकाळी मी 5-5:30लाच गेलो होतो. 7ला आरती पण झाली होती आणि आरती झाल्यानंतर सद्गुरू पोथी वाचनाला बसत असत. तर त्यामुळे मला म्हणले, मी प्रभाकरला तुझ्याकरता पोहे करायला सांगितले, पोहे खा आणि तू निघ, आणि मी आता पोथी वाचणार आहे, तर तिथं काही म्हणजे पोथी वाचताना दर्शनाला येऊ नको. आणि त्यावेळेस गुरुदेवांनी पोथीची तयारी केली होती आणि त्यावेळेस ते त्या पद्धतीचं मी चित्र तिथेही पाहिलं होतं. पण मी रोज बघत नव्हतो, म्हणून त्या 2 भक्तांकडनं खात्री करून घेतलेली आहे. हा जो स्वप्न पडलं, या स्वप्नातनं अण्णांना पडलंय हा भाग वेगळा. अण्णा हे प्रातिनिधिक आहेत. अण्णा हे प्रातिनिधिक आहेत. आपल्या सगळ्यांना आपल्या गुरुदेवांचा अधिकार कळावा या हेतूने मी आपल्याला हे सांगितलं. आणि जे स्वामी गुरुदेवांना दिसले ते स्वामी जरी आपले गुरुदेव असले तरी ते दत्तात्रय स्वरूप आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप आहेत, श्रीमद नरसिंह सरस्वती स्वरूप आहेत. हा त्यातला एक संकेत आहे, हा त्यातला अर्थ आहे, असा हा भाग आहे. आणि अण्णा, आता अण्णा गुरुचरणाशी कधी आले एक्झॅक्टली मला त्यांनी साल लिहिलेलं नाही म्हणून मी सांगणार नाही तो आपल्याला, पण साधारणपणे 50-55च्या आसपास कधीतरी ते आलेले आहेत. आणि 88 साली गुरुदेव अण्णांचा मृत्यू झालेला आहे. तर तोपर्यंत ते अत्यंत एकनिष्ठ गुरुचरणाशी होते आणि मी त्यांच्या मुखातनं अनेक वेळा ती एकनिष्ठता अनुभवलेली आहे, कृतीतनं अनुभवली आहे, बोलण्यातनं विचारातनं अनुभवलेली आहे. आणि मी माझ्यावर अण्णांचे देखील उपकार समजतो की अण्णांच्या पुण्याईमुळे मला माझ्या दत्तात्रय अवतारी रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्या चरणाची जागा मिळाली, त्यांच्या चरणाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. हे मी माझं भाग्य समजतो. आणि अण्णांचं लिखित साहित्य त्यांच्या सहीचं सापडल्यामुळे मला फार आनंद झाला. काय होतं माहिती आहे का, या यूट्यूबवर मी जेव्हा काही एखादा व्हिडिओ करतो त्यावेळेस मला तिथे एक सर्टिफिकेशन द्यावं लागतं, काय तेव्हा हे सत्य आहे म्हणून, आणि याच्याबद्दल कुणी व्यक्ती आक्षेप घेणार नाही. त्यामुळे जिथं कुठं अनुभव प्रसिद्ध झाले त्याचा मी संदर्भ माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो. अर्थात आज अण्णांची आठवण ही मी सांगू शकतो, त्यामुळे माझा काय प्रश्न नाही आहे. आणि मी सांगत असल्यामुळे, अण्णांची आठवण असल्यामुळे त्याला काही मला माझ्या दृष्टीने काही प्रॉब्लेम नाही आहे. पण लिखित मिळालं आहे आणि ते देखील मी आता सत्संग प्रकाशन किंवा आपल्या देवस्थानकडे ते पाठवणारच आहे. योग्य वेळी त्याचं प्रकाशन देखील होईल याची मला खात्री आहे. तर असा हा जो अनुभव आहे
अण्णांचा स्वप्नदर्शनाचा तो मी मुद्दाम आपल्याला शेअर केला. त्यातनं आपल्याला गुरुस्वरूप ओळखता यावं हा माझा हेतू होता. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे अण्णांचं स्वप्न हे प्रातिनिधिक आहे आपल्याकरता. आपल्या सगळ्यांना त्याची ओळख व्हावी हा एक हेतू होता. आपण इथे थांबू. श्री गुरुदेव दत्त.